आज सर्व ठिकाणी, सर्व तालुक्यामध्ये, सर्व शाळांमध्ये फूड लायसन FSSAI याविषयी सतत चर्चा सुरू आहे, मीटिंग सुरू आहेत आणि FDA अंतर्गत खूप साऱ्या मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत, काही ऑनलाईन आणि काही ऑफलाईन मध्ये. तर आपण या ठिकाणी फूड लायसन रजिस्ट्रेशन विषयी थोडी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या कोणत्या स्टेपनं ते रजिस्ट्रेशन करायचं याविषयी थोडी माहिती घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण थोडी चर्चा ऑफलाईन म्हणजे कोणते डॉक्युमेंट, कोणत्या स्टेपनं जायचं, त्या स्टेपमध्ये कोणते आपल्याला फील्ड भरायचे आहेत, कोणती माहिती भरायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहू आणि नंतर प्रत्यक्ष ऑनलाईन या 2 स्टेप पाहणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक असणारे कोणते कागदपत्र आहेत ते पण आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर मला वाटतं हा व्हिडिओ नक्की सगळ्यांच्या कामी येणार आहे. तर यासाठी आपण हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माहितीसाठी आवडला आणि तिथून पुढे जर तुम्हाला वाटलं हा व्हिडिओ इतरांच्या पण कामी येतो, तर तो इतरांना शेअर करा, लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. कारण अशी माहिती पुन्हा पुन्हा मिळत नाही. खूप सुंदर पद्धतीनं मी आज हे डिझाईन बनवलेलं आहे. आपण प्रत्यक्ष यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं मी तुम्हाला प्रत्यक्षात ती माहिती पण देणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण ते रजिस्ट्रेशन करायचं या ठिकाणी काय राहील. तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ती पाहणार आहोत. नक्कीच सगळ्यांना त्याविषयी नक्कीच माहिती आवडेल आणि भविष्यामध्ये ती माहितीनं तुम्ही आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकाल याविषयी कोणती शंका राहणार नाही. तर चला आपण थोडक्यात त्याविषयी आवश्यक असणारे जे कागदपत्र, जे डॉक्युमेंट आहेत ते पाहूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्या शाळेसाठी काय गरजेचं आहे बाबा. तर मी एक 7-8 पेज बनवलेले आहेत. त्या 7-8 पेज मध्ये एकूण 12 पेज आहेत, परंतु कामाचे 10 पेज आहेत. त्याच्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आणि त्या पर्यायामधूनच आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेसाठी FSSAI रजिस्ट्रेशन का गरजेचं आहे? कारण आपण आपल्या शाळेमध्ये मुलांना अन्न शिजवून दिलं जाते. त्याच्यासाठी आपल्या शाळेला शासनाच्या गाईडलाईननुसार आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि FSSAI रजिस्ट्रेशन शालेय पोषण आहार शाळेतच शिजवण्यासाठी हे गरजेचं आहे. ते फसफसूर अर्ज भरण्याचे आपल्याला इथून पुढच्या ज्या स्क्रीन आहेत त्या सगळ्या गाईड करणार आहेत. त्याच्यानुसार आपण जी पहिली स्क्रीन आहे तर योग्य स्क्रीनवरती आपल्याला राहून ह्याच्यामधले जे काही पर्याय आहेत तर योग्य पर्याय आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यातलं पहिलं आहे फूड सर्व्हिस. तर फूड सर्व्हिस मध्ये आपण गेल्याच्या नंतर आपल्याला मिड डे मील कॅन्टीन हा पर्याय निवडायचा आहे. तर कॅन्टीन हा पर्याय निवडल्याच्या नंतर आपल्या जे शाळेमध्ये जे शाळेच्या ठिकाणी पोषण आहार शिजवून दिला जात आहे तर याचा अर्थ होतो. आणि दुसरा पर्याय आहे तो पर्याय आपल्याला म्हणजे बाहेरील कॉन्ट्रॅक्टदार किंवा बचत गट किंवा आणखी इतर लोकांकडून तो आहार शिजून येतो आपल्याकडे, आहे का नाही. तर ते कॉन्ट्रॅक्टदार कडून येणारा आहार आपल्याला तो पर्याय या ठिकाणी घ्यायचा नाहीये. खाली स्क्रीनवरती दिलेलं पण आहे. आपण नंतर लाईव्ह मध्ये पाहणार आहोत. त्यानंतरचा पर्याय आहे 2 नंबर मध्ये आपण शाळेतील सामान्य निवड. तर यामध्ये आपल्याला जे आपलं टर्नओव्हर म्हणतो आपण, ते टर्नओव्हर अॅन्युअल टर्नओव्हर आपला 1.5 करोडच्या अप टू मध्ये घ्यायचा आहे. पुढचा पर्याय घ्यायचा नाही. पुढचा पर्याय म्हणजे तो मोठा बिझनेस किंवा मोठ्या संस्थेसाठी लागू आहे आणि ते 1.5 करोड पेक्षा पुढचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्जाच्या वेळी कोर्टावर लागू असलेल्या निकष तपासूनच हा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. कारण 1.5 करोड पेक्षा कोणतंही आपल्याकडे जास्तीचा इन्कम आपल्या शाळेला येत नाही. त्याच्यानंतर काही त्यामध्ये काही पर्याय आपल्याला द्यायचे फूड
कॅटेगरी कोणती निवडायची. तर ते फूड कॅटेगरी आपल्याला यामधले निवडायची आहे. अन्न शिजवून देण्यासाठी प्रिफर्ड फूड 16 नंबर घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे धान्य आणि धान्यादी माल आहे आपलं शालेय पोषण आहारचा तांदूळ असेल किंवा जे कडधान्य आहे, डाळी आहेत, तर त्यासाठी 6 नंबर घ्यायचा आहे. 4 नंबर आपलं जे फ्रूट व्हेजिटेबल आहे म्हणजे भाजीपाला आहे, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपण फळं आणि फळभाज्या, पालेभाज्या हे घेतो त्यासाठी आपल्याला 4 नंबर घ्यायचा आहे. 12 नंबर आपल्या जे मीठ आहे त्या मिठासाठी तो 12 नंबरचा अ, पर्याय आहे मीठ आणि मीठजन्य पदार्थ, मसाला पदार्थ म्हणू आपण त्याला. हळद, मोहरी, जिरे हे सगळे पदार्थ आपल्याला 12 नंबर मध्ये येतात. त्यानंतरचा 2 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे आपल्याला, तेल देतो आपण. तेल किंवा वनस्पती तूप म्हणजे डालडा. तर त्यासाठी आपल्याला किती नंबरचा पर्याय घ्यायचा आहे? 2 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. त्यानंतरचा पर्याय आहे 11 नंबर. तर 11 नंबरमध्ये आपण काय करतो? शुगर म्हणजे गोड पदार्थ, स्वीटनेस सारखे जे पदार्थ आहेत, त्याच्यासाठी गूळ आणि साखर जर आपण वापरत असू, तर हा पर्याय पण आपल्याला घ्यायचा आहे. कारण आपण कधी-कधी गोड भात किंवा आणखी असे पदार्थ देत असतो. त्याच्यामुळे हा पर्याय पण आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे 16 नंबर, 6 नंबर, 4 नंबर, 12 नंबर, 2 नंबर आणि 11 नंबर हे पर्याय आपल्याला घ्यायचे आहेत. पर्याय खालीवर झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळे पर्याय त्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराची माहिती. आता अर्जदाराची माहितीमध्ये शाळेचे अधिकृत संस्थेचं नाव किंवा शाळेचं नाव जे आहे ते आपल्याला तिथं पहिल्या फील्डमध्ये फिट करायचं आहे आपला अर्ज ओपन झाल्याच्या नंतर. त्यानंतर आपल्या शाळेचं अधिकृत नोंदणी प्रमाणपत्रावरची जी उलाढाल आहे, म्हणजे आपली जी साधारण शाळेचं इन्कम आहे किंवा उलाढाल आहे शालेय पोषण आहारची, ती उलाढाल आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे. कुणाची ₹500 असू शकते, कुणाची 5,000 किंवा कुणाची 20, 25, 50,000 असू शकते किंवा एखाद्याची उलाढाल 1,00,000, 2,00,000 पण असू शकते. ही वार्षिक उलाढाल आपल्याला म्हणजे 1 एप्रिल पासून तर मार्च एंड पर्यंत आपल्याला ही ती एकूण जी मिळकत आहे ती आपल्याला उलाढाल या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर संस्थेची लागू कायदेशीर रचना, अधिकृत म्हणजे डिजिग्नेशन. इथं इंडिव्हिज्युअल आपण हा पर्याय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पॅन, आधार, जे अर्जदार संस्थेचा अधिकृत कागदपत्रावरती म्हणजे ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्या मुख्याध्यापक म्हणजे हेच अर्जदार असणार आहेत आणि त्यांचंच पॅन कार्ड, आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अधिकृत टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला काइंड ऑफ बिझनेसमध्ये मिड डे मील आपल्याला हे घ्यायचं आहे. कॅन्टीन मधून आपण हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. शाळेचा पत्ता आणि संपर्क जे आहे तर ते आपले जे ऍड्रेस असेल शाळेचा जो पत्ता आहे, शालेय पोषण आहार आपण जिथं शिजवला जातो, ती या शाळेचा पूर्ण पत्ता आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. स्टेट महाराष्ट्र, जिल्हा, त्याच्यानंतर पुढचा जो गाव आहे त्या गावाचा शाळेचं ठिकाण, लँडमार्क, पिनकोड, व्हिलेज वगैरे हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर पत्ता सेम ना, तर पत्ता सेम टू सेमच येईल. त्याच्या खाली येस करा, ऑटोमॅटिक त्याच्या खालच्या फील्ड आपोआप भरणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या पर्सनचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सनचा अधिकृत संपर्काची माहिती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्या ठिकाणी पुढे गेल्याच्या नंतर आपण बघूया 6 नंबर किती वर्षासाठी अर्ज करायचा आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी जर तुम्ही 5 असा आकडा नमूद केला तर ते 5 वर्षाचं राहील आणि 5 वर्षाची फीस ₹500 असेल. तुम्हाला ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीनं आपण इथं नोंद करू शकतो. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला किती वर्षाचं हे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करू शकता. ओके. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर 7 नंबरचा मुद्दा आहे फूड आयटम. फूड आयटम मध्ये आपण जर गेलं तर सेव्ह अँड ऍड आपल्याला इथं काय करायचे, हे 6 मुद्दे आहे. आपण आधीच घेतले होते. ते 6 इथं काय करायचे, ड्रॉप डाऊन मधून निवडायचे आहेत. 16 नंबर आपण घेतला होता तो. त्यानंतर आपण जे पाठीमागे तुम्हाला सांगितलं ते सगळे पर्याय येतात की एक एक घेऊन तिथे सेव्ह आणि ऍड करायचे. त्यानंतर पुढे जाऊया. 8 नंबर अदर डिटेल अंतिम तपशील आहे पोषण आहाराचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याची अधिकृत तारीख. आता इथं अधिकृत तारीख आपल्याला टाकायची, परंतु ते जर नाही टाकली तरी आपण ऑनलाईन मध्ये बघूया. शाळेला प्रत्यक्ष मिळणारा पाण्याचा स्रोत. पाणी शाळेला कुठून आहे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं, ते पण आपण फॉर्म मध्ये बघूया.
त्यानंतर FSM मार्फत अर्ज असल्यास माहिती, म्हणजे फूड सेफ्टी मित्रा डिटेल. आता फूड सेफ्टी मित्रा डिटेल कडून आपण हा फॉर्म भरत नाहीत, आपण हा फॉर्म स्वतः भरत आहोत. त्यामुळे इथं भरायची काही गरज नाही, हे अनिवार्य नसेल. चला पुढे, सर्व माहितीला जिथं फुल्ली दिलेली आहे ते सगळे राखाने भरल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि ज्याला फुल्ली नसेल तो जर नाही भरला तरी काही प्रॉब्लेम नाही. असे करत आपण अर्ज आपल्याला सबमिट करण्यापूर्वी ही तपासणी करायची आहे. तपासणीमध्ये मिड डे मील आपण घेतलंय कसं, किंवा म्हणजे कॅन्टीन आपण निवडलेला आहे का, तीन अधिकृत ऍप्लिकेशन मध्ये माहिती सगळी भरलेली आहे कॉन्टॅक्ट मध्ये, ते पण पाहिजे. तपासणीमध्ये 5 लागू असणारे ज्या सगळ्या योग्य रीतीने ज्या योग्य रीतीने ऍड केल्यात का, जे 6 मुद्दे आपण पाहिले होते नाही, तर ते सगळे मुद्दे आपण त्यामध्ये ऍड केलेत का. त्यानंतर 7 नंबर मध्ये कागदपत्रे आणि शुल्क फी तपासली आहे का, हे एक पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे शाळेचा पूर्ण पत्ता अचूक भरलाय का, तपासणीसाठी 5 वर्षाचा कालावधी निवडलाय का, किंवा किती आपल्याला हे पण बघायचं आहे. म्हणजे तुम्ही जे निवडलं आहे ते तुम्हाला तपासायचे. तपासणी 6 मध्ये आपण बघूया, त्या इतर माहिती अनिवार्य माहिती जी भरलेली असेल ती माहिती. त्यानंतर तपासणी 8 नंबर मध्ये अर्जातील सर्व माहिती शाळेच्या अधिकृत नोंदणीशी जुळणं अपेक्षित आहे. त्यानंतर महत्वाची सूचना, अर्ज भरताना काळजी, FSSAI म्हणजे फर्स्ट क्लास पोर्टलवर चालू निकष, फीस आणि एलिजिबिलिटी हे सर्व अर्ज सबमिट करण्याच्या दिवशी पुन्हा तपासा. पॅन कार्ड, आधार कार्ड, टर्नओव्हर आणि पत्त्याची माहिती अधिकृत कागदपत्राप्रमाणेच आपल्याला भरायची आहे. त्यानंतर तुमच्या शाळेची मुख्य स्थिती, शाळेतच स्वयंपाकी महिलेद्वारे पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो, म्हणजेच मिड डे मील कॅन्टीन हा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नसतं आपलं लायसन रिजेक्ट होऊ शकतं. त्यानंतर महत्वाचे कागदपत्र, मुख्याध्यापक यांचा फोटो आपल्याला अपेक्षित आहे, मुख्याध्यापक यांचे आधार कार्ड, त्यानंतर मोबाईल क्रमांक, मेल ID अपेक्षित आहे. त्यानंतर शाळा मान्यता प्रमाणपत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी एवढाच रिपोर्ट कार्ड म्हणजे प्रोफाईलचं रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी टाकू शकतो, बँकेचे पासबुक, त्यानंतर पाणी तपासणी प्रमाणपत्र. तर याविषयी आपण परत एकदा डिटेलमध्ये बघूया आणि आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी नक्कीच मिळू शकते, हे की नाही. तर अशा पद्धतीनं आपण हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण आता सध्या जी माहिती आपल्यापाशी असेल त्या माहितीच्या आधारे ऑनलाईन कशा पद्धतीनं आपण हे भरायचं याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला काय गरजेचं आहे, रजिस्ट्रेशनची साईट आपल्याला गरजेचं आहे माहिती असणं. आणि या साईटवर जाण्यासाठी आपल्याला एक पोर्टल ओपन करूया. त्या पोर्टलच्या आधारे आपण साईट ओपन करूया. त्यासाठी साईटचा पत्ता काय असेल आणि आपण ती कशा पद्धतीनं तिला साईटवरती जायचं याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा, मी आता आलेलो आहे. हा, हे रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी UDISची साईट आहे, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे FSSAI. तर या ठिकाणी FSSAI फूड फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ही पहिली जी साईट येईल त्याच्यावरती फर्स्ट क्लास वरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे पहिलंच जे साईटचं पहिलं आलेलं असं साईट तिला आपण काय करूया, ओपन करूया. ओके, FSSAI ही साईट आहे ती फर्स्ट क्लास, ठीक आहे. आपण FSSAIच्या त्याच्यावरती जाण्यापेक्षा साईट आपली कोणती पाहिजे, FOSCO या साईट वरती जायचे. FSSAI ती जुनी होती, पहिल्यांदा त्या साईटतून डायरेक्ट निघायची, याच्यावरती जायचं. त्यानंतर काय साईट अशा पद्धतीने आहे, FSCOSO. यानंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर लॉग इन यामध्ये जायचं आहे. लॉग इन वरती आल्याच्या नंतर इथं पाहू शकता अप्लाय करायचे, अप्लाय विथ न्यू लायसन, अप्लाय न्यू लायसन वरती घ्यायचं आहे.
न्यू लायसन अँड रजिस्ट्रेशन आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जनरल मध्ये जायचं आहे. बारकाईने बघून घ्या. पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ आपण. या ठिकाणी आपल्याला याचे महाराष्ट्र निवडायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता या ठिकाणी कोणती घ्यायची होती. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आल्याच्या नंतर फूड सर्व्हिस मध्ये जायचे. फूड सर्व्हिस मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कॅन्टीन हा पर्याय निवडायचा आहे. मिड डे मील कॅन्टीन हा पर्याय निवडायचा आहे. कॉन्ट्रॅक्टर नको. आपलं उत्पन्न किती होतं आपण पीपीटी मध्ये पाहिलं होतं, अप टू 1.5 करोड. याच्यामध्ये जायचं, क्लिअर नाही करायचं, त्याच्या पुढे या, प्रोसेड करा. प्रोसेड केल्याच्या नंतर आपल्याला इथं खरं आले का चेक करा. फूड सर्व्हिस मध्ये मिड डे मील आले आणि कॅन्टीन आलेलं आहे. रजिस्टर म्हणून जा पुढं. या ठिकाणी मी कोणत्या शाळेचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकून घ्या. आपल्या जे शाळेचं नाव आहे, मी एक उदाहरण म्हणून एक नाव शाळेचं टाकतो. ZPCPS, कॅपिटल मध्ये घेऊया, ZPCPS खालापुरी. अॅन्युअल इन्कम या शाळेचं म्हणजे मंथली बिल आपलं जर पाहिलं आपण 5,000 आहे, तर अॅन्युअल इन्कम शाळेचं 55,000 असू शकतं. या ठिकाणी आपण टाकतोय इंडिव्हिज्युअल मध्ये. इथं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपल्याला इथं टाकून व्हेरीफाय करायची आवश्यकता नाही. इथं आय डोंट नॉट असं म्हणून पुढे जाऊया. या ठिकाणी आल्याच्या नंतर आता शाळेचं नाव पण टाकलं होतं, पत्ता ऍट पोस्ट खालापुरी. त्यानंतर पुढची माहिती इथपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट घेऊ शकता. या ठिकाणी तालुका घ्या. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी सर्च करा. ओके, खालापुरी लिंबा. त्यानंतर त्या शाळेचा किंवा पोस्टाचा पिनकोड आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे, 414205. या ठिकाणी हा दोन्ही पत्ता सेम आहे. ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असल्यामुळं ते आपण त्याला एस करूया. पुढे जाऊया. मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर. ईमेल आय डी याला इथं जसं लाल आहे किंवा मॅन्डेटरी आहे, तर इथं मॅन्डेटरी नाहीये. त्यामुळे आपल्याला जे मॅन्डेटरी नाही ते आपल्याला टाकायची आवश्यकता नाही. पर्सन आपण किती 1% किंवा 2% या ठिकाणी टाकू शकता. कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून एकच टाकूया. त्यानंतर इथं बघूया तुमच्याकडे अप्लाय किती वर्षासाठी करायचे, त्याची रक्कम आपल्याला पुढे जाऊन येणार आहे. तर या ठिकाणी सध्या आपण 5 वर्षाचं घेऊया. 5 वर्षाचं तेवढीच फीस असेल, दरवर्षी 100 रुपये याप्रमाणे. त्यानंतर आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण पहिला पर्याय घ्यायचा आहे, प्रिफर्ड फूड. त्याला सेव आणि ॲड करायचं आहे. त्यानंतरचा दुसरा पर्याय किती सांगितला होता तुम्हाला, त्या पद्धतीने एक 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 स्टेप बाय स्टेप आपण सगळे पर्याय या ठिकाणी ऍड करून घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीने जे तुम्हाला आवश्यक सांगितल्या पद्धतीने सगळे आपल्याला या ठिकाणी सगळे पर्याय निवडून घ्यायचे आहेत. आणि सगळे पर्याय निवडल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. इथं आपल्याला FSM जो नंबर आहे, SMF नंबर या ठिकाणी आपल्याला टाकणं मॅन्डेटरी नाहीये, त्यामुळे इथं आपल्याला टाकायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर बिझनेस स्टार्ट, अदर डिटेल मध्ये बिझनेस स्टार्टची आपल्याला जे आपण नमूद केलं होतं ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं तर गरज नाहीये. ज्या दिवशी फूड लायसन तयार होईल त्या दिवशी आपली इथली डेट ऑटोमॅटिक पडणार आहे. त्यानंतर सोर्स ऑफ वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय हा पब्लिक तुम्हाला असू शकतो किंवा प्रायव्हेट आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी दुसरा पर्याय आहे डिक्लेरेशन. यस, डिक्लेरेशन मध्ये तुम्ही जाऊन इथं नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट करा. या ठिकाणी तुमचा ऑटोमॅटिकली लँडमार्क ओपन होईल. या ठिकाणी तुमचं जिथं झोन दिला होता त्या करायचं, मॅप ओके करायचे. म्हणजे त्याला तुमचा जो मॅप लँडमार्कला आलेला आहे तो ओके. त्याला पुढे जाऊया.
त्यानंतर आपण जे घेतलेले पर्याय आहेत ते बरोबर आहेत का इथं आलेले आहेत, ते आपण डमी मध्ये घेतलेलं आहे. येस. त्यानंतर इथं ईमेल आयडी तुम्हाला काय वाटतं, त्यांचा ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. ईमेल आयडी मध्ये आपण तुम्ही जी माहिती तुमचा ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे. माझा ईमेल आयडी आहे मी टाकतो. @ ईमेल आयडी चुकला तर OTP येणार नाही. मोबाईल नंबर बरोबर टाका, OTP येणार आहे. येस. आणि या ठिकाणी सेल्फ आपल्याला करायचं आहे. येस. या ठिकाणी सेकंडरी आहे, त्याला मॅन्डेटरी नाहीये. त्यामुळे ते नाही भरला तरी चालेल. तुमच्या फुल लायसन्सचा जो लॉगिन आयडी आहे, म्हणजे रिसिप्ट नंबर पण आता या ठिकाणी आलेला आहे, तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड आपल्याला आपल्या पद्धतीने बनवायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड आपल्याकडून बनवताना कसा असावा, तर तो 8 अंकी असावा, त्यातला एक आकडा मोठा असावा. त्यानंतर काही अंक असावे, त्यानंतर काही सिम्बॉल असावं, या पद्धतीने. अशा पद्धतीनं आपला हा पासवर्ड तयार झालेला आहे. पासवर्ड तयार झाल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. सबमिट करायचं आहे. सबमिट झाला म्हणजे आपण त्याच्या पुढे जाऊया. आणि पुढे गेल्याच्या नंतर एक OTP आपल्याला मोबाईल वरती येतो आणि दुसरा OTP आपल्याला मेल वरती येतो. तर जो नमूद करू शकतो. तर या ठिकाणी OTP आलेला आहे 50. हा वन टाइम OTP असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. या पुढची प्रोसेस गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक फोल्डर करून त्याच्यामध्ये जर आपण हे सगळे फोटो वगैरे जर माहिती आपण घेऊन ठेवली, तर अशा पद्धतीने आपल्याला लागणारे फोटो वगैरे या ठिकाणी माहितीमध्ये आपण घेऊन ठेवायचे आहेत. या ठिकाणी मी माझा फोटो ठेवलेला आहे. या ठिकाणी फोटो अपलोड होत आहे. फोटो अपलोड झाल्यावर तो व्ह्यू पण करता येतो. इथं आपल्याला बरोबर आलेला आहे. चुकीचा फोटो येऊ नये यासाठी. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी द्यायचं आहे. आपलं आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड असेल आणि ते आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. या ठिकाणी आपण आपलं आधार कार्ड दोन्ही बाजू असले पाहिजेत, म्हणजे एका खाली एक बाजू किंवा साईडला दोन्ही बाजू आल्या पाहिजेत, पाठीमागची बाजू आणि फ्रंटची बाजू, म्हणजे त्याच्यावर पत्ता पण असला पाहिजे. अशा पद्धतीने ते आपलं आधार कार्ड आपण तयार केलेला असावा. व्ह्यू करून बघूया. येस, अशा पद्धतीने आपलं आधार कार्ड असावा. येस. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला एनी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. यापैकी तुमच्याकडे जर असेल कोणतं NOC वगैरे, तर ते पण टाकू शकता. या ठिकाणी माझ्याकडे यापैकी थोडं एनी डॉक्युमेंट आहे, तर मी इथं बँक पासबुक टाकतोय. बँक पासबुक मी या ठिकाणी अपलोड करत आहे. त्यानंतर एवढायचा रिपोर्ट कार्ड पण मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. या ठिकाणी माझं बँक पासबुक आपल्याला या ठिकाणी शाळेचं टाकायचं. शाळेचं पासबुक आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. येस, इथं अपलोड म्हणूया. त्यानंतर इथं व्ह्यू करून बघू शकता. त्यानंतर दुसरे एनी डॉक्युमेंट आपल्याला टाकायचे. पुन्हा UDIS रिपोर्ट कार्ड. या ठिकाणी UDIS रिपोर्ट कार्ड पण आपण या ठिकाणी अपलोड करतो आहोत आणि त्यानंतर आपण हा अर्ज सबमिशनच्या दिशेने घेऊन जाणार आहोत. अपलोड केलंय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे कागदपत्र आहेत किंवा आपल्याला जे
मुद्दे नमूद करायचे आहेत, ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. या ठिकाणी आल्याच्या नंतर पेमेंटला आपल्याला जायचं आहे. पेमेंट कोणत्या पद्धतीने होणार आहे ते पण बघूया. हां, पेमेंटची प्रोसेस होणार आहे या ठिकाणी आले पुढे जायचं आहे आणि पेमेंटला येस करायचं आहे. पेमेंट प्रोसेस केल्याच्या नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर चेक करा. त्याच्यावर ओ-टी-पी येतो. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर आपल्याला मग नंतर आपली रिसिप्ट तयार होते. तर या पद्धतीने ओ-टी-पी टाका. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट प्रोसेस येणार आहे आणि या पद्धतीनं आपलं पेमेंटचं पेज ओपन होते. पेमेंट पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने यू-पी-आयने करायची, कार्डने पेमेंट का नेट बँकेने. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण महिन्याचं 5 वर्षाचं आपण घेतलं होतं त्याचे ₹500 आलेले आहेत आणि फोनपेनं आपण जाऊन पुढे पाहूया. क्यूआर आल्याच्या नंतर हे 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला क्यूआर स्कॅन करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमचे ₹500 फीस असेल. 5 वर्षाचं रजिस्ट्रेशन आपलं तयार होणार आहे. तर सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन करताना हां, आपले डॉक्युमेंट आणि त्यासोबतच आपले आपण जे मुद्दे पाहिले होते, ते मुद्दे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारे आपलं जे फूड सेफ्टी डिपार्टमेंटकडं रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला मुद्दे दिले होते. त्या मुद्द्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या आणि आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला फूड लायसन्सची जी रिसिप्ट येणार आहे, ती रिसिप्ट शाळेमध्ये ती पावतीची प्रिंट काढून शाळेमध्ये लावून ठेवा. महिन्याच्या आतमध्ये त्याचा महिन्याचा, 1.5 महिन्याचा कालावधी असतो. त्या महिन्याच्या आतमध्ये हे फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंटचं लायसन तयार होऊन येतं. तर ते लायसन आल्याच्या नंतर 100% ते 5 वर्षासाठी परत एकदा आपल्याला काही करायची गरज नाही आणि त्याच्यासाठी मुद्दे परत एकदा नोट डाउन करा. मुद्दा क्रमांक 16, मुद्दा क्रमांक 6, मुद्दा क्रमांक 4, मुद्दा क्रमांक 12, मुद्दा क्रमांक 2 आणि मुद्दा क्रमांक 11 या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे मुद्दे त्यामध्ये फीड करायचे आहेत आणि हे मुद्दे फीड केल्याच्या नंतरच आपलं फूड लायसन रेडी होऊन येणार आहे. नसता आपलं फूड लायसन रिजेक्ट होऊ शकतं आणि परत मग आपल्याला ते मुद्दे टाकावे लागतात. त्यासाठी परेशानी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत आहे. जर तुम्हाला आवडला, तुम्हाला वाटलं फायद्याचा आहे, इतरांच्या मदतीला येऊ शकतो, तर नक्की शेअर करा. लाईक करा वाटलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ नंतर तुमच्या सोबत येणार आहेत. पुढचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं विनाशुल्क एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये टीसी बोनाफाईड आणि शाळा सोडल्याचा निर्गम उतारा हे सगळे त्यामध्ये येणार आहेत. विनामूल्य ती वेबसाईट आहे. ते सॉफ्टवेअर आहे. ते तुमच्या सेवेत येणार आहे. परंतु त्यासाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येत राहतील. सो ओके. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.